नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. दिनांक 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची महाराष्ट्र व्यापी सदस्य नोंदणी सुरू झालेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्रीयुत अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे. डोंबिवली शहरात देखील या नोंदणीची सुरुवात झालेली आहे आणि डोंबिवली शहरात अत्यंत भरघोस असा प्रतिसाद या नोंदणीला मिळत आहे. मध्यंतरी आपण जे बघितलं जंतर मंतरवर आंदोलन झालं, त्याच्यातनं विद्यार्थ्यांची ताकद, विद्यार्थ्यांची एकजूट ही जी दिसली. याच्या अगोदर या देशभरात झालेली अनेक आंदोलनं असतील, सत्ता बदल असतील, यामध्ये विद्यार्थ्यांचा, तरुणांचा मोठ्या प्रमाणावर वाटा होता. जर आपण बघितलं तर नेपाळ, बांगलादेश सारख्या ठिकाणी सुद्धा जे काही परिवर्तन झालं त्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी, तरुणांनी त्यांचा भरपूर मोलाचा आणि मोठा वाटा होता. आणि त्याच्याचमुळे आज या इथल्या डोंबिवली शहरातील जे विद्यार्थी आहेत, जेवढी कॉलेजेस आहेत, तिथल्या सगळ्या शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना एक प्रकारचा विश्वास इथे निर्माण झालेला आहे की सन्माननीय राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली, सन्माननीय अमित साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्न या संघटनेमार्फत सोडवले जातात. ते करिअर गायडन्सच्या संदर्भात असतील, कुठले कोर्स निवडावे या संदर्भात असतील, ऍडमिशनचे प्रश्न असतील किंवा इतर जेवढ्या असणाऱ्या सगळ्या समस्या, याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. हा विश्वास झाल्यामुळे या नोंदणीला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. आणि याद्वारे मी इतरही विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सक्रिय सदस्य व्हावं. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची नोंदणी 1 ऑगस्ट पासून सुरू झालेली आहे आणि आम्ही कल्याण असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, या संपूर्ण भागामध्ये ह्या नोंदणीला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आताच आम्ही 2 कॉलेज जाऊन आलो आणि आता या जनगण मन कॉलेजच्या बाहेर देखील आमचे प्रतीक देशपांडे इथले शहराध्यक्ष आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली हा सर्व विद्यार्थ्यांच्याकडे नोंदणी होते. खूपच चांगला प्रतिसाद मिळतोय. एकंदरीत मुलांमध्ये जो राग आहे, मुलांना एक आशा आहे की सन्मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वामध्ये, अमित ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ मिळतंय आणि त्या समस्या सोडवल्या देखील जातील हा विश्वास त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे नोंदणीला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि मला वाटतं की ह्या कॉलेजमध्येच असेल असं नाही, पण सर्वच कॉलेजमध्ये मुलांना याचा खूप मोठा आकर्षण आहे की या संघटनेमध्ये आम्ही काम करू शकू. आणि चांगली गोष्ट यामध्ये ही आहे की त्यांना सक्रिय सहभाग घ्यायचा आहे आणि तरुण राजकारणामध्ये येत आहेत, ही खूपच चांगली बाब आहे. माझ्या तरुणांच्या असतात काही कॉलेजमधल्या त्यांच्या ज्या काही त्यांना सुविधा मिळायला हव्यात त्याबद्दल त्यांचे प्रश्न असतात, किंवा मग त्यांचा स्कॉलरशिप असेल, किंवा त्यांना पुढे जाऊन त्यांना जेव्हा काय कुठल्या प्रकारची नोकरी लागणार आहे याबद्दल त्यांना काय माहिती हवी असते, त्याबद्दल त्यांचा जो एकंदरीत जो कोर्स आहे त्यांचा करिअरचा, त्याबद्दल त्यांना काही प्रश्न असतात. आणि हे सगळे प्रश्न आम्ही गेले कित्येक वर्ष यावरती काम करत आहोत, त्यामुळे ते आमच्याकडे नक्कीच सुटतील आणि त्यांना न्याय देखील मिळेल. खरं तर आता हे जे जंतर मंतरवरती आंदोलन झालं त्यानंतर बऱ्याच तरुणींनी आम्हाला समोरून सुद्धा संपर्क केला की आम्हालाही आता सक्रिय राजकारणामध्ये सहभागी व्हायची इच्छा आहे. कारण जसे तरुण राजकारणामध्ये उतरतायत तसंच या आंदोलनानंतर लोकांना एक गोष्ट समजली आहे की तरुणी सुद्धा कमी नाहीयेत. मुली सुद्धा रस्त्यावरती उतरून स्वतःचा न्याय मागू शकतात आणि मुलींचे सुद्धा खूप छोटे छोटे प्रश्न आहेत आणि जे सोडवण्यासाठी काही वेळेला त्या मुलांना सांगू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना नेतृत्व पाहिजे असतं आणि त्यामुळे अमित साहेबांनी विद्यार्थिनींची सुद्धा एक सेल वेगळी केलेली आहे. स्वतः याचं नेतृत्व अमित साहेबच करतायत आणि प्रत्येक ठिकाणी मुलींना साथ देण्याचं अमित साहेब मोठ्या भावासारखं काम करतायत. त्यामुळे मी प्रत्येक मुलींना आव्हान करते की जर तुम्ही पुढे आलात तर आज जंतर मंतरवरती जो न्याय तुम्हाला मिळालाय उद्या तोच न्याय तुम्ही दुसऱ्या मुलींना देखील मिळवून देऊ शकता. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात 1 ऑगस्ट पासून सदस्य नोंदणी चालू आहे. सदर सदस्य नोंदणी ही डोंबिवली शहरामार्फत देखील केली गेलेली आहे. आपण आज बघताय जनगण मन या महाविद्यालयात तब्बल 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सदस्यत्व नोंदवले आहे. इथून पुढच्या काळात पुढील 1 महिन्यात डोंबिवलीतील संपूर्ण महाविद्यालयांमध्ये स्टेशन परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहरातर्फे सदस्य नोंदणी करण्यात आली आहे.
दर्शना देशपाक. मी वंदे मातरम कॉलेजची DYची स्टुडंट आहे आणि आत्ताचं जर आपण बघू शकतो जेंजीचं जे प्रोटेस्ट झालं त्यामध्ये युवा जे होते ते निर्दोष युवांवर पोलिसांनी काही कार्यवाही केली आणि त्या कार्यवाहीमध्ये जे निर्दोष युवा होते त्यांना सोडवण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आणि त्यात जे आपले शिक्षण मंत्री होते त्यांचा राजीनामा मिळवण्यात आपल्याला यश आले आणि त्यासाठी मी हे मनसेच्या सदस्यत्वामध्ये सहभागी होते. नमस्कार, माझं नाव ओम पिंजरे. मी वंदे मातरम महाविद्यालयामध्ये शिकतो. आता इथं मनसेची विद्यार्थी सेना सदस्य नोंदणी सुरू आहे. मी राजसाहेब ठाकरे साहेबांचा खूप मानतो आणि अमित दादाला सुद्धा खूप मानतो. त्यांचं कार्य खूप आणि आता जे आंदोलन झालं जंतर मंतरवरती तेव्हा अमित दादाने आणि राजसाहेबांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची जी मदत केली आणि मुंबईमध्ये पोलिसांना पकडणाऱ्या पोरांना बाहेर काढलं तर त्यासाठी मी अमित दादाचे खूप आभार मानतो. हेलो एवरीवन, मेरा नाम तनिष्का है और हम लोग मनसे के लिए सपोर्ट कर रहे हैं यूथ के लिए कि कल के बच्चों को कोई प्रॉब्लम ना हो. नमस्कार, मी देवेश कडू. माझा जन्म इयर 2009 आहे. अमित साहेब आलेले दादरला, आमचा प्रोटेस्ट होता तिकडे, तर त्यांनी खूप मदत केली आम्हाला, आमच्या जेनझी कम्युनिटीला पूर्ण मदत केली. अमित साहेब काही